मेहबूब शेख, त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. हा बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो. आणि हा मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे, माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे. त्या चित्राताई बद्दल ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय त्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत. अरे कोण मेहबूब शेख? त्याच्यावरती बलात्काराचा गुन्हा दाखल आहे. त्या महिलेला मी ओळखत नाही, ती माझ्याकडे आली होती. ज्या महिला माझ्याकडे येतात मी त्यांना मदत करते. त्याच्यानंतर तिच्यावर दबाव घेतला गेला. त्यानंतर ती पुन्हा माझ्याकडे आली की मला माफ करा, माझ्यावर दबाव होता. जे असेल तिची मजबुरी मी समजू शकते. याच्यासाठी सुद्धा कोर्टात केस चालू आहे आणि मी ती लढाई लढतीये. आणि हा मेहबूब शेख काय बोलतोय आणि काय नाही बोलत आहे, माझ्या लेखी त्याला शून्य किंमत आहे. माझा नवरा सगळ्या दोषातून मुक्त होऊन सन्माननीय उच्च न्यायालयाने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे, त्यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. त्यामुळे हा काय बोलतोय, एक बलात्कारी काय बोलतोय, याच्यावरती फार लक्ष देण्यासारखं नाहीये. आणि मला माहिती आहे की ज्या ज्या वेळेला मी या तुतारीवर आणि मेहबूब शेखवर बोलेन तेव्हा तेव्हा माझ्यावरती नाही त्या भाषेमध्ये टीका केली जाईल. आणि हे तुतारीला मान्य असावं, महिलांच्या सन्मानाच्या गोष्टी करताना विरोधी पक्षातल्या महिलेवरती ज्या पद्धतीने अतिशय खालची म्हणजे पातळीच नाहीये, पातळीहीन बोलणारा हा मेहबूब शेख, हा त्यांना मान्य आहे. आणि असे मेहबूब शेख, असे 1760 मेहबूब शेख चित्रा वाघ तंगड्याला घेऊन फिरत असते. मला काहीही बोललं, कितीही पातळीहीन बोललं तरी मेहबूब शेख बलात्कारी आहे हे कोणी पुसू शकणार नाही. आणि माझी लढाई कोर्टात चालू आहे, ती मी लढतीये आणि मी ती लढणार आहे. त्यामुळे जी सत्यता आहे, मी काय कुणाच्या घरी जाऊन विचारायला जात नाही का तुझ्यावरती मेहबूब शेखने बलात्कार केला का. ती पोरगी माझ्यापर्यंत आली आणि ज्या गोष्टी आल्या त्या सगळ्यांना महाराष्ट्रात माहिती आहे. म्हणून ओ मेहबूब, किती पण बोललास, पातळीहीन बोलला, आज काय वेश्या बोलला का. बघा तुम्ही पवार साहेब आणि सुप्रियाताई, तुमच्या पक्षाचा युवा अध्यक्ष काय म्हणतोय पाहिलं का. तुम्हाला चालत असेल ते चालवून घ्या, मला काही फरक पडत नाही, मला फरक पडत नाही. पण किमान महिलांचे उद्गाते आहात, महिलांचं काय म्हणतात ते, महिलांची तुम्ही त्या ठिकाणी आम्हीच महिलांची भलाई करतो ही जी भूमिका आहे माननीय पवार साहेब आणि लाडक्या बारामतीच्या मोठ्या नेत्या सुप्रियाताईंची, ते तरी परत बोलू नका. एवढंच मला सांगायचंय. बाकी मला कितीही पातळीहीन बोलले तरी मी मात्र बोलत राहणार. संस्कृती विरुद्ध विकृती म्हणणारे हा त्यांची विकृत मनोवृत्ती या मेहबूब शेखनी आमच्या राज्याच्या नेत्या आमच्या भगिनी चित्राताई वाघ बद्दल अपशब्द वापरून दाखवली. हा बलात्कारी मेहबूब शेख शरद पवारांचा कार्यकर्ता म्हणून सांगतो. ज्या शरद पवारांनी राज्याला संस्कृतीचं राजकारण शिकवलं, ज्या सुप्रियाताई सुळे म्हणतात की या राज्यातल्या महिला माझ्या भगिनी आहेत, ज्या सुप्रियाताईंच्या बोटाला धरून सुप्रियाताईला राजकारणामध्ये राज्य फिरवण्याचं काम ज्या चित्राताईंनी केलं, त्या चित्राताई बद्दल ज्या पद्धतीमध्ये शब्द बोललाय ह्याची तंगडी तोडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही आहोत. आणि आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय, जर पोलिसांनी याच्यावर कारवाई नाही केली तर याला राज्यामध्ये फिरू देखील देणार नाही. अशा प्रकारची मनोवृत्ती विकृती उद्धव ठाकरे सहन करणार आहेत का? ह्या बाळासाहेबांच्या शिवसेनेचे विचार हे आहेत का? काँग्रेस बद्दल तर मला बोलायचं नाही, परंतु शरद पवार आणि उद्धव ठाकरे या बाबतीत त्यांच्या प्रवक्त्यांकडून किंवा त्यांच्याकडून एखादा शब्द चित्राताईच्या सहानुभूतीचे बोलणार आहेत का? आणि या मेहबूब शेख नावाच्या हलकट माणसावरती कारवाई करणार आहेत का?
आणि आम्ही कारवाईची वाट पाहत नाही आहोत. कारवाई नाही झाली तर उद्या सकाळपर्यंत तुम्हाला दिसेल आम्ही काय केलंय.